हरी जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम तालोचनी रूप
बापर कुमा देवी बापर कुमा देवी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा बापर कुमा देवी बापर कुमा देवी देवी हरे तुहा माधव तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव तुहा मोहन बरवा तुहा विठ्ठल राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय आयुष्य भावितया पुरा आयुष्य भावितया पुरा कल्प आयुष्य भावितया पुरा आजिया सकला हरिचा दासा आजिया सकला हरिचा दासा आजिया सकला हरिचा दासा आयुष्य भावितया आयुष्य भावितया अकल्प आयुष्य भावितया पुरा अकल्प आयुष्य भावितया पुरा आजिया सकला हरिचा दासा आजिया सकला हरिचा दासा माझिया सकला हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कवने 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 ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासो माझिया विष्णुदासा भाविकासो माझिया विष्णुदासा भाविकासो कल्पनेची बाधा न हो कवने 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 संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो नाम म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण निधान पांडुरंग रामचे निधान पांडुरंग रामचे निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने 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 संत मंडळी सुखी आसो मंडळी सुखी आसो
आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हुकुने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझिया राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल निर्णय ऐसा वेद शास्त्रे निर्णय ऐसा वेद शास्त्रे निर्णय ऐसा वेद शास्त्रे यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा वेदशास्त्री वेदशास्त्री यातायाती धर्म नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री हे काय कुणी सांगितलेलं नाहीये हे संतांचं प्रमाण आहे आपण ते काय करतोय संकुचित करतोय आपल्या धर्माला लक्षात घ्या आता पाठीमाग आरक्षणाचा मुद्दा चालू होता बरोबर तर कुणीतरी काहीतरी दुसरंच उचलून धरायचं कुणीतरी काही उचलून भेटू द्या ना सगळ्यांना माऊलींची जेव्हा भगवंताची कृपा होती ना तर महाराज काहीच कमी पडत नाही हा हे सत्य आहे आदरणीय जे आता जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचं नेतृत्व करतात बाबांनी उद्धव बाबांनी त्यांच्यावर जबाबदारी मोठी दिलेली आहे आदरणीय भागवताचार्य अंकुशजी महाराज जगताप पहिल्या दिवशी त्यांनी खूप सुंदर सेवा केली महाराज काय आळंदीला पंढरपूरला राहिलो आम्ही आणि चांगलं ऐकायची सवय बरं का चांगलं ऐकायची सवय आता आम्ही मी तुम्हाला दृष्टांत वगैरे सांगतो तर दृष्टांत वगैरे याच्यासाठी सांगतो की तुम्ही उगा असे गळून बसत हा
मग तुम्हाला काहीतरी अपेक्षा असती बऱ्याच लोकांना, पारमार्थिक लोकांना नसती की थोडासा विनोद व्हावं, थोडंसं सांगावं, थोडं हसावं, त्याच्यामुळं आम्ही ते करतोय. पण ते म्हणून आदरणीय महाराजांनी खूप सुंदर चिंतन मांडलं. आपुलिया छंदे गायनाचे उडे, गायनाचे गायनाचे उडे, आपुलिया गायनाचे मनाचा आनंद, मनाचा आनंद आवडीने गायनाचे, गायनाचे उडे, आपुलिया छंदे गायनाचे उडे, मनाचा आनंद आवडीने, आवडीने गायनाचे उडे, गायनाचे उडे, आपुलिया छंदे गायनाचे, गायनाचे, गायनाचे उडे. त्यांच्यामुळं ते एकदम आनंदात नाचत असतात. आणि त्याला पण आहे ना, म्हणजे लाज भय शंका दुराव. महाराज काय होतं, काही ना लाज वाटती. टाळ घेऊन कसा उभा राहायचा, गंध कसा लावायचा, कुंकू कसं लावायचं, विणी कशी घालायची, डोक्यावर पदर कधी घ्यायचा, लाज वाटती. नाही 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 नाही, मी तर कोणाविषयी नाही सांगत, एक निरीक्षण करून सांगितलं, तुमच्या विषयी नाही बरं का, कोणाविषयी. आता घ्या पदर घ्यायचा तर ते बघू आपण. पण मला काय सांगायचं तात्पर्य माझं वेगळं आहे. माझा भाव काय होतंय, आपल्याला आपल्या धर्माची, आपल्या कर्माची आपली लाज वाटते महाराज. आणि हे अशी अवस्था ज्या टायमाला होती, अंतःकरण एकदम शुद्ध झालेलं असतं, पवित्र झालेलं असतं, किंवा मलविक्षेप दोष गेलेले असतात, तेव्हाच या गोष्टी होतात. अभंग घेतलेला आहे भक्तवत्सल नामदेव महाराजांचा, आणि जवळजवळ वारकऱ्यांच्या सगळ्यांचा पाठ असतात. पाठ नसताना शक्यतो सगळं जेव्हा आपण हरिपाठ संपतो तेव्हा आपण हा अभंग दररोज म्हणतोच. मग या अभंगातून नामदेवराय मागणी करतायत, बरोबर आहे, मागणी करतात. तर कशी मागणी आहे नामदेवरायांची, ज्या टायमाला काही साधक मंडळी नामदेवरायांकडे आले आणि नामदेवरायांचं दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यानंतर म्हटले, बाबा आमची खूप दिवसापासून परंपरेने वारी चालू आहे, आम्ही खूप दिवसापासून भक्ती करतोय, आम्ही खूप दिवसापासून वारकऱ्याला पंक्ती देतोय, आमच्या आजोबांच्या गळ्यात माळ होती, आमच्या पंजोबांच्या गळ्यात माळ होती, आणि आता आम्ही थकलोय. तर आम्ही थकलोय, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही आशीर्वाद काय देणार नाही, कारण संत आशीर्वाद नाही. संतांचं कसं असतं, रेडीमेड कपड्यासारखं असतं, कारण पुण्य नष्ट करून घेत नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, जे भक्ती करतायत, जे नामस्मरण करतायत, आणि त्यांनी जर आशीर्वाद जर दिला का समजायचं पुण्य नष्ट झालं. काय होतंय, पुण्य नष्ट होतंय. मग आम्हाला काहीतरी अभंग सांगा की जेणेकरून पुढं बी परंपरा चालू असन. आमची इच्छा आहे तुमच्या मुखातून काहीतरी दोन चांगले शब्द घेण्याची. तर तेच नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगा. कल्पायुष भावितया कुळा, 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 माझिया सकला हरीचा दासा, माझिया सकला हरीचा दासा, माझिया सकला हरीचा दासा.
कल्पनेचे बाधा नव कोण काळी कल्पनेचे बाधा नव कोण काळी माझी आस कळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या कल्पनेची बाधा नव कोण काळी कल्पनेची बाधा नव कोण काळी अकल्पायुष भावे तया माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा अकल्पायुष भावे तया माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा हरीच्या दासा नामदेवराय मागणी करतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. आता तुम्ही आलेले इथं अभंगाकडे लक्ष द्या. अभंग कोणता आहे तुम्हाला मी ते काल रात्री पण सांगत होतो. पुढे येऊन बसा. काय अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. याच्यात मागणी खूप विचित्र केलेली आहे. विचित्र कशी केलेली आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कारण आपण अनेक संतांचे प्रमाण पाहिले गाथ्यामध्ये तर सर्वसामान्य माणसाचं आयुष्य किती दिलेलं आहे 100. अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अंधरात्र खाय शतगणिले ते अंधरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची मुरले ते पाहेगा राम राम स्मराधी राम राम स्मराधी काय भजनाची मुरले ते पाहेगा राम राम स्मराधी राम राम स्मराधी. तुकोबराय म्हणतात की अल्प आयुष्य मानव देव शत गणले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाय. आपण अभंगाचं काय चिंतन करतोय की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आपल्याला त्या शब्दासाठी अगोदर चिंतन करायचं की सर्वसामान्य जो नियम आहे की संतांचं म्हणणं काय आहे 100 वर्षाचं काय आहे आयुष्य आहे. एकनाथ महाराज सुद्धा तेच म्हणतात की नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. म्हणजे एकंदर सगळे जे संत आहे तर त्यांच्या चिंतनावरून आपल्याला काय महत्वाचं कळालं की सगळ्या मनुष्याचं आयुष्य किती आहे सरासरी 100 वर्ष. मग कोणी 105 वर्ष जगतं कोणी 70 मध्ये ज्याच्या त्याच्या शरीरावर ज्याला भगवंताने जेवढं जीवन दिलं म्हणजे सरासरी आयुष्य काय आहे माणसाचं 100 वर्ष. कळालं आता इथपर्यंत. पण आता 100 वर्षामध्ये पण गंमत अशी आहे. कशी गंमत आहे तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. आमचे जवळचे एक परमार्थित आहे तर त्यांना विचारलं म्हटलं साहेब पगार किती तुम्हाला. काय म्हटलं पगार किती. ते म्हणले महाराज 30,000 रुपये. अहो तरी पण त्याच्यात काही होतं का. म्हटलं कस काय होत नाही. म्हटलं महाराज 10,000 रुपये गाडीचा हप्ता खात्यावरून कट होऊन जातो. हा किती हजार गेले किती मधून 30 मधून खाली किती राहिले. म्हणलं 20,000 भेटत आहे ना तुम्हाला. म्हणले नाही महाराज 20 पण नाही भेटत. रूम भाडं 5,000 रुपये जातं म्हटले. बर मग म्हटलं किती राहिले 15. बरोबर. मग म्हटलं 15 तर होता येत ना. म्हटलं भरपूर झाले 15. अहो म्हटले महाराज 15 कुठं राहत आहेत 5,000 रुपये किराण्यालाच लागतात. हा मग म्हटलं किती राहतात खाली 10 राहिले. बर म्हटलं मग 10 तर हातात येतात ना. नाही नाही म्हटले दुधावाल्याला 2,500 रुपये जातात.
मग म्हटलं किती राहिले? म्हणे 7,500 रुपये. म्हणले 7,500 तर राहतात ना? म्हणले हो 7,500 राहतात म्हणले. मग पण म्हटले फक्त घरी जाऊस तरच 7,500 हातात राहतात. कुठपर्यंत जाऊस तर? घरी जाऊस तर. मी काय सांगितलं तुम्हाला? हा हिशोब सांगायला थोडं उभं राहिलो मी इथं. अहो हा तुम्हाला दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणतात की अल्प आयुष्य मानव देह शत गणले ते अर्धरात्र खाय. मग मला एक सांगा, 100 वर्षातलं काय झालं? अर्धरात्र कशाने खाल्ली आपली? झोपेनं खाल्ली. हा, शतगणले ते अर्धरात्र. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाय. बालपण गेले नेनता वृद्धपणी प्रवर्तन चिंता मरे मागुता जन्मदारी. बालपण गेले नेनता वृद्धपणे प्रवर्तनी चिंता मरे मागुता जन्मदारी. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म. महाराज जर जीवनाचा हिशोब केला महाराज तर महाराज आयुष्य असं सहज निघून. मग राहिले जर आपलं 100 जर वर्ष भगवंतानी दिलं तर 50 वर्ष आपले कशात गेले? झोपीत गेलं. 18-20 वर्ष कशामध्ये गेले? शिक्षणामध्येच गेलं महाराज. राहिलेले 5-25 वर्ष महाराज रोग आहे, पीडा आहे, संसाराचं दुःख आहे महाराज. संसाराचं दुःख तर तुम्ही ना आम्ही सारखेचे जरी सांगतो असलो आम्ही कंबर बांधून महाराज. म्हणजे कसं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही रस्त्याने जर चालले ना तर असं लिहिलेलं असतं, येथे ताज्या ऊसाचा थंडगार लिंबू टाकून आलं टाकून रस व्यवस्थित झाला पाहिजे ना. हा, मग महाराज काय करतात? सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे. पहिल्यांदा काय करतात? त्याच्यामध्ये ऊस घालतात. कशामध्ये? त्या मशिनरीमध्ये महाराज. मग परत दुसऱ्या वेळेस ते बाहेर येतो, परत महाराज डबल करतात त्याला. काय करतात? त्याला डबल करतात. परत त्याच्यामध्ये टाकतात महाराज. परत तिसऱ्या वेळेस करतात. किती वेळेस करतात? परत डबलचं किती वेळेस होतो? ते 4 वेळेस होतो. परत टाकतात महाराज. मग एवढं करून बी थांबत नाही महाराज. परत त्याला तो माणूस असा पिळा मारितो आणि परत टाकतो मशीन मध्ये. कळालं का नाही? पिळायसाठी नाही सांगितलं, आपल्यासाठी सांगितलंय महाराज आपण. हा महाराज असा पिढीते संसारामध्ये आपल्याला आणि चौथा झाला का फेकून देतात महाराज. सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं सावध व्हा, सावध व्हा महाराज. आपले जोपर्यंत मी आता प्रमाण जास्त म्हणत नाही. हा, नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. बऱ्याच वेळा महाराज काय होतं, संसार करता 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 आपण तीर्थयात्रेला जात नाही आणि माऊलीच्या मंदिरात जात नाही आणि मध्येच गुचकून जात नाही. कळलं? हा, आणि काही लोकांना काय होतं, एकदम वय वगैरे झालं का मग ते म्हणते चला आता काशीला, चला वृंदावनला. मग महाराज हातपाय थकलेले असते, ना रेल्वेत बसता येतं ना विमानात बसता येतं ना, कारण दम लागतो पुढे जाण्याच्या टायमाला. आणि त्याच्यापेक्षा पण पुढची अडचण, त्याच्यापेक्षा पण पुढची अडचण आपल्या घरातले हिरे, ज्यांच्यासाठी सगळं आपण एवढी उलाढाल केली, एवढे कष्ट घेतले सगळं, ते म्हणते आता कुठं निघाले, आमच्याकडे नाही पैसे. काय म्हणतात सरळ सरळ, आमच्याकडे नाही पैसे, आता कुठं निघाले. हा, हे सत्य परिस्थिती. त्याच्यामुळं सावध व्हा. एखादं तुम्ही आता म्हणजे मी वयस्कर माणसाची विटंबना करतोय, अवहेलना करतो असं नाही बरं का. आतापासूनच सावध व्हा. जे तरुण आहे, जे गेले नाही आता जाऊन या. बऱ्याच टायमाला जायच्या टायमाला म्हणतात मग तुम्ही इतक्या दिवसाचं तरुणपणात काय केलं, तुमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाच फिरायला काय नाही गेलं. बाबा आम्ही मूर्ख होतो. हा, मग आता आमच्याकडे पैसे नाही. मग ते प्रश्न विचारतात, हा आता कुठून द्यायचे पैसे, आमच्या मुलाचं शिक्षण आहे, आमकं तमकं. सरळ सरळ सांगायचं, म्हणायचं बाळा बाळा आम्ही का नाही गेलो, का नाही गेलो, तुझ्या पायात जी चप्पल आहे ना
ती तुला घ्यायची होती आमच्या कष्टातून, म्हणून आम्ही नाही गेलो. तुझ्या पायामध्ये जे मोजे आहे ना, तुम्ही त्याला सॉक्स म्हणतात, ते घ्यायचे होते म्हणून आम्ही नाही गेलो. तुझी चड्डी घातलेली ना गुरुवरे बाबांच्या भाषेत, ती घ्यायची होती तुला म्हणून आम्ही तीर्थयात्रेला नाही गेलो. हा बाळा, तुझ्या नाकाला जो शेंबूड येतो ना, तो पुसायसाठी रुमाल घ्यायचा होता, त्याच्यासाठी आम्ही पैसे खर्च केला. तुला जो शर्ट आहे ना त्याच्यासाठी, तुझ्या शाळेसाठी आम्ही फी भरण्यासाठी, हा का की तुला फीला पैसे कमी पडू नये म्हणून तीर्थयात्रेला नाही गेलो. म्हणून बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे आपुली कुर्बानी वावली, एकाएकी गेला निराशीचा घरी, कडिये वागवली भार खाली, आपुली कुर्बानी वावली, पुढी बाप जुडी करी. आपल्या मुलाबाळांसाठी काय करतात, सगळं कमवून ठेवतात. कमवा तुम्ही, काय अडचण नाही, आम्ही बी तेच करतो, तुम्ही पण तेच करतो. पण गुरुवरे बाबा काय म्हणतात, जे कमवलं त्याचा आनंद घ्यायला शिका. तुका म्हणे झाली कोंबडी याचे परी, पुढेची उकरी लाभ नेणे. आपली सगळ्यांची गत काय झाली, आपण साचून ठेवतो आणि मग कुठंतरी निघतो. आपल्याला हातपाय शरीर काही साथ देत नाही महाराज, काहीच साथ देत नाही. त्याच्यामुळं पहिल्यापासून सावध राहिलं ना. काय असतं माहितीये का, पावसाळ्याचे दिवस आहे. कोणते दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस. तुम्ही छत्री घेऊन जर बाहेर निघले ना, तुम्हाला लोक कोणी येड्यात नाही काढणार. नाही कळालं तुम्हाला? हा, तसं संसारामध्ये तुम्ही जर सावध असाल तर महाराज काही त्रास नाही होणार. सगळ्यात दुःख काय होतं महाराज, आपण काय करतो, घराला पैसे लाव, गाडीला पैसे लाव, बंगल्याला पैसे लाव, सगळं लावतो आणि आपण मोकळे होऊन बसतो. आणि मग ज्या टायमाला आपल्यावर वेळ येते त्या टायमाला आपले शरीर साथ देत नसतं. मग सांडूनिया पळती रांडापोरे. हा, काय होतं महाराज, त्या टायमाला एवढं दुःख पदरात पडतं, संसारामध्ये हाय हाय होते. याचं फक्त एकच कारण आहे, आपण सावध न होणे. आणि मग सावध होता होता आपलं आयुष्य निघून जातं. काय होतं, आपलं आयुष्य निघून जातं. विठ्ठल मग मी तर तुम्हाला सांगितलं, तारुण्यात आयुष्य जातं, आजारपणात आयुष्य जातं, व्यसनामध्ये आयुष्य जातं आपलं वालं. हा महाराज, अशी घटना घडतात महाराज. व्यसन करणाऱ्या माणसांना आपल्या घरामध्ये कोण येतंय, आपला मुलगा शाळेत कितवीला आहे, सत्य परिस्थिती बरं का. हा, कोणाबरोबर त्याचे मित्र कोण आहे, आपल्या मुलींच्या मैत्रिणी कोण आहे, हे सुद्धा माहीत होत. आणि मग काहीतरी घरात घटना घडती, मग ते म्हणते राव नाही आम्हाला जाणवलं होतं, पण मग आता वेळ निघून गेली, काय करतात. व्यसनी महाराज एवढे जबरदस्त आहे महाराज, त्यांना फक्त दिवसभर डोक्यामध्ये व्यसनाचंच असतं. दिवसभर घरामध्ये काय आणायचं काय न्यायचं याचा काहीच संबंध नसतो. अनेक घरं महाराज व्यसनापायी काय होतात, उद्ध्वस्त होतात. आणि मग ती वेळ निघून जाते. म्हणून पहिल्यापासून जर माणसं सावध असले, निर्व्यसनी असले तर महाराज काहीच दुःख होत नाही. हा, विठ्ठल 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 व्यसनी माणसं महाराज रात्री झोपताना सुद्धा सावध नसतात आणि सकाळी उठल्यावर सुद्धा सावध नसतात. सांगायचं तात्पर्य महाराज, आज 2 जणांनी जरी माळ घातली गळ्यामध्ये, आपलं कीर्तन सार्थक झालं महाराज 8 वर्षामध्ये. हा, आपण ज्याच्यासाठी, मी तर गंमत बघितली, तुम्ही जे लहानले मुलं वगैरे घेऊन येतात महाराज, ते रात्री प्रसाद वगैरे घेतात आणि चला मला बाबाच्या पाया पडायला जायचं. महाराज हे लक्षात घ्या, हे पैशाने नाही होणार,
याच्यासाठी तुम्हाला माऊलीच्याच दारामध्ये यावं लागल. विठ्ठल मग मला सांगायचं की आपलं आयुष्य असंच जातंय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तिथं यायचं आपल्याला की नामदेवराय म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आणि सगळ्यांचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. त्याच्यात काही कमी जास्त होईल. मग जर 100 वर्ष जर आयुष्य असेल तर अकल्प आयुष्य. पण पहिल्यांदा तुम्हाला अकल्प शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. त्या टायमाला कळल की मग आपल्याला अभंगाचा भाव. हा विठ्ठल विठ्ठल तुम्हाला मी अकल्प आयुष्याचा कल्प आयुष्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. कल्प कल्प म्हणजे काय आणि आ त्याला लावला म्हणजे त्याच्यात मध्ये काहीच बदल नाही. अ जर लावला असतं तर त्याचा विरुद्ध अर्थ झाला असता. आ दीर्घ आकारांत लावल्यामुळे त्याच्या नामामध्ये काही बदल झाला नाही. तर मग अकल्प म्हणजे काय? तर आपण जे दिवस मोजतोय किंवा सेकंदापासून आपले काय होतीये मोजण्याची पद्धत आहे दिवस मोजण्याची. तर साधारणपणे नियम असा आहे की 60 सेकंदाचा काय होतोय 1 मिनिट. बोलत चला तुम्ही. 7 सेकंदाचा काय होतोय 1 मिनिट होतोय. आणि 60 मिनिटाचा काय होतोय 1 तास होतोय. बरोबर. हा मला पटापटा उत्तर देत चला. 1 तास. 24 तासाचा काय होतोय 1 दिवस होतोय. बरोबर. 7 दिवसाचा 1 आठवडा. 2 आठवड्याचा 15वाडा. बरोबर. 2 15वाड्याचा 1 महिना. 2 ऋतूंचा किती ऋतू आहे? हा किती ऋतू किती आहे? नाही ते मोसम आहे ते ऋतू नाही. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे काय आहे मोसम आहे. 6 ऋतू आहे. म्हणजे 2 ऋतूचा 2 महिन्याचा 1 ऋतू. आता बघा आपला जो सप्ताह चालू होतोय तो आज फाल्गुन चालू आहे. आज अमावस्या आहे ना. म्हणजे फाल्गुन महिन्याची अमावस्या आहे. उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा. बरोबर. उद्या वसंत ऋतू चालू होणार आहे. वसंत ऋतू मला वाटतं ग्रीष्म ऋतू वर्षा ऋतू शरद ऋतू शिशिर हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू. विठ्ठल विठ्ठल 6 ऋतू झाले. किती झाले? 6 ऋतू झाले. म्हणजे हे मराठी ऋतू आहे. बरोबर. तर मग कोणत्या ऋतूमध्ये काय येतं? बरोबर 2 महिने 2 ऋतू जे आहे तर 2 महिन्याचा ऋतू आहे. मग त्याच्यामध्ये उन्हाळा जातो नंतर पावसाळा जातो 2 ऋतूमध्ये आणि 2 ऋतूमध्ये हिवाळा जातो. आणि तसंच महाराज महिने किती आहे 12. पहिला महिना कोणता? चैत्र. मग दुसरा महिना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते देवीचे वगैरे उपवास धरतात ना. मग ते सोपं आहे सांगायला म्हणून बरं आठवत. मार्गशीर्ष पौष आणि माघ आणि फाल्गुन. किती महिने झाले? 12 महिने. मग 4 जे ऋतू आहे तर 6 ऋतू जे आहे तर 6 ऋतूचं 1 आयन तयार होतं. काय होतं? 1 आयन. मग आयन किती झाले? 2 आयन. एका वर्षामध्ये किती आयन झाले? दक्षिण आयन आणि उत्तर आयन. ज्या टायमाला भीष्माचार्य बाणाच्या शय्यावर जे झोपले होते म्हणजे मरणाची वाट बघत होते. शय्यावर जे लेटले होते झोपले म्हणण्यापेक्षा लेटले होते तर ते उत्तर आयनाची काय करत होते? वाट बघत होते. मग 2 आयनाचं काय झालं? 1 वर्ष झालं. बरोबर. 1 वर्ष. आणि मग 12 वर्ष तपपूर्ती वगैरे असं आपण धरतो. तर याची गंमत आहे. तर त्या दिवशी महाराजांनी सुंदर सांगितलं की कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. किती आहे तुम्हाला लक्षात येत आहे ना अभंग? हा आपल्याला अकल्प आयुष्याकडे जायचंय. हा 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. दुसरं कोणतं युग? द्वापार युग. द्वापार युगाचं आहे 8,64,000 वर्ष. आणि त्रेतायुगाचं आहे 12,96,000 वर्ष. आणि सत्ययुगाचं आयुष्य आहे 17,96,000 वर्ष. 17,28,000 वर्ष. सगळ्यांची बेरीज येते 43,20,000 वर्ष. सगळ्यांची बेरीज येते. मग हे सगळं मिळून 1 युग होतं. काय होतं? 1 युग. 43,20,000 वर्ष म्हणजे 1 युग झालं. आणि असे 1,000 युग गेल्यानंतर 1 कल्प होतं. किती हजार?
हा आता आपल्याला अभंगावर यायचं. तर एक कल्प कधी होतं? 1000 युग गेल्यानंतर 43,20,000 वर्षाची गुणाकार करायचा गुणिले 1000 असं एक कल्प होतं. आणि नामदेवराय काय सांगतात की जे माझे हरीचे दास आहे त्यांना अकल्प आयुष्य व्हावं. आता इथं गोळ्या खाऊ खाऊ मारायची वेळ आली, शुगरची खाय, डायबिटीजची खाय, आणि नामदेवराय मागणी कशी करते म्हणजे बघताना कसं वाटतं की अशक्य कोटीतली मागणी आहे. विठ्ठल याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला सरळ उत्तर सांगतो. तर नामदेवराय काय म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे माझ्या कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. मग इथं अकल्प आयुष्य व्हावे म्हणजे एका माणसाला नाही, काय नाही ते एका माणसाला नाही, कुळाला व्हावं. माझ्या काय व्हावं याचा अर्थ काय घ्यायचा? कुळाला. मनुष्याचं जरी 100 वर्ष आयुष्य असलं तर कुळ त्याचं किती केव्हापासून पिढ्यानपिढ्या चालू लागलं हे कोणी सांगू शकत नाही. तर याला तुम्हाला मी छोटासा दृष्टांत सांगतो. विठ्ठल नामदेवराय जी मागणी करतात अकल्प आयुष्य म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे आमचं कुळ आहे त्यांना आयुष्य अकल्प व्हावं. म्हणजे आमच्या कुळ परंपरेमध्ये भगवंताची वारी, भगवंताची दिंडी ती कायमस्वरूपी चालू असावी. आमचे एकदा पाठीमाग शिरसाट वकील साहेबांचा आमचा विषय झाला होता की साहेबांनी सांगितलं की त्यांच्या बंधूंना पण सांगितलं द्वादशीला सगळेजण बैलगाड्या घेऊन यायचे नेवाशाला. कोणत्या? आपल्या पैस खामाची जे फाल्गुन वद्य एकादश झाली का आत्ता, तर त्या टायमाला सगळेजण काय करायचे? भाकरी घेऊन यायचे. भाकरी घेऊन सगळेजण इथं बैलगाड्या वगैरे सोडायचे. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचे. मग आजोबापासून काय चालू आलेली आहे? परंपरा. तुकोबरायांचा दृष्टांत घ्या तुम्ही. अगोदर तुकोबरायांच्या अगोदर 7 पिढ्या विश्वंभर बाबापासून, आणि आत्ता सुद्धा 10-11वी पिढी आहे, म्हणजे जवळजवळ 20 पिढ्या झाल्या. मग नामदेवराय असं म्हणतात की आम्हाला आयुष्य नकोय. मग आमचे कुळ असेल, आमचे नातू असेल, आमचे पंतू असेल, तर यांना काय व्हावं? अकल्प आयुष्य. अकल्प आयुष्य म्हणजे खूप दिवस जगावं, भगवंताच्या निसर्गाचे नियम मोडून जगावं असं नाही, की त्यांची जी वारीची परंपरा आहे, जी कीर्तनाची परंपरा आहे, जी पंक्तीची परंपरा आहे. एका ठिकाणी एका सप्त्यामध्ये असेच अन्नदान झालं, आणि अन्नदान चालू झाल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी सवय होती. म्हणले महाराज, म्हटलं काय झालं? तुम्ही आमचं पत्रिकेमध्ये नाव नाही टाकलं. अहो म्हटलं आता विसरलो असं ना आम्ही. नाही नाही नाही, तुम्ही आमची परंपरा मोडली. म्हणजे माझ्या खापर पंजोबापासून आमची परंपरा चालू होती. मग म्हटलं अहो चुकलं, तुम्ही अन्नदान करा. म्हणजे त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य काय होतं की आम्ही एवढ्या दिवसाचा नियम करतोय, तो आमचा नियम मोडू नये. तसंच नामदेवरायांचं म्हणणं काय आहे की जी परंपरा परमार्थाची चालू आहे, जी वारीची परंपरा चालू आहे, ती मोडू नये. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. मग अकल्प आयुष्याचा अर्थ समजला का तुम्हाला? 100 वर्ष किंवा असं नाही, तर आमची जी पहिल्यापासून परंपरा चालू आहे ती खंडित होऊ नये. त्याचा अकल्प आयुष्याचा काय अर्थ आहे? ती आमची परंपरा खंडित होऊ नये, वारीची होऊ नये, कीर्तनाची होऊन, ह्या दृष्टिकोनातून नामदेवराय म्हटले असावे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुळ म्हणजे काय? तर एक माणूस नाही. आपल्या तिकडं कसं म्हणतं, हे 96 कुळी आहे, हे 95 कुळी आहे, हे 94, म्हणजे अनेक कुळापासून यांचे काय आलेले आहे? परंपरा चालू आहे. राजे घराणे असतील ते, म्हणजे ती परंपरा काय चालू आले. तसंच नामदेव राय म्हणतात की आमच्या भक्तांची परंपरा काय नको व्हायला? माझी या सकळा हरीच्या दासा. सकळा शब्दाचा अर्थ म्हणजे सर्व. हा सर्व. तर इथं सर्व शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? तर 2 प्रकारचे घ्यायचं महाराजजी. एक मुक्तात्मक साधक आणि एक बंधात्मक साधक असे. हा तर मग जे मुक्त झालेले त्यांचा काहीच विषय नाही. इथं नामदेवरायांनी जिज्ञासूसाठी मागणी केली असावी की जे आमचे साधक आहे, जे भक्ती करतात, त्यांना काय व्हावं? अकल्प आयुष्य व्हावं. माझी या सकळा हरीच्या दासा. ह्या अभंगातून ही एक मागणी केली आहे. आणि नामदेवराय दुसऱ्या चरणामध्ये बाधा महो कोणी काळी, कल्पनेची बाधा नहो कोणी काळी, कल्पनेची बाधा
कवने काळी कल्पनेची बाधा नहो 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 कवने काळी ही संत मंडळी ही संत मंडळी सुखी आसो सुखी आसो सुखी आसो कल्पनेची बाधा नहो कवने काळी 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 तर नामदेवराय काय मागतात की कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आमचे जे हरिदास आहे जे भक्ती करतात त्यांना कल्पनेची बाधा न हो. आता महाराज ही कल्पना अशी जी गोष्ट आहे, साध्या तुम्हाला एका छोट्याशा शब्दात सांगतो का जी गोष्ट झालीच नाही, काय कर जी गोष्ट झालीच नाही ती झालेली आहे असं मनामध्ये भाव निर्माण करणं याला कल्पना म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. आणि ही जी कल्पना आहे ही सगळ्यात परमार्थाला घातक आहे. हा कारण महाराज ही दुःखाला कारणीभूत आहे. कारण दुःख कधी होतं की जी आपण कल्पना करतो आणि तसंच जर घडलं नाही तर पदरामध्ये काय पडतं, दुःख होतं. उदाहरण सांगतात की गुरुवारी बाबा दृष्टांत सांगायचे की शहरामध्ये राहायला एक नवीन कुटुंब गेलं. ऐकताय ना? हा कल्पनेसाठी सांगतोय तुम्हाला बरं का. तर कल्पना हे कोणाच्या व्यक्तीचं नाव नाही तर घोळ होईल बरं. कल्पना म्हणजे जी गोष्ट झालीच नाही त्याच्यासाठी किती दुःख होतं. तर गुरुवारी बाबा सांग ते शहरामध्ये राहायला गेले आणि शहराच्या सारख्या ठिकाणी महाराज दिल्ली सारखी शहर असेल, मुंबई सारखं असेल, छोटे छोटे रूम असतात 10x8च्या 10x9च्या त्याच्यातच सगळं कुटुंब असतात. आणि मग ते संध्याकाळी निवांत आराम करीत असताना की त्या बाईचे मालक म्हणले अरे आता आपलं लग्न झालं आणि भगवंताच्या कृपेने जर आपल्याला एखादं लेकरू झालंच तर कुठं झोपणार ते म्हणे झोपन की झाल्यावर पाहू आपण. ते म्हणे नाही, कोणत्याही गोष्टीचं आपल्याला नियोजन तर केलं पाहिजे ना. हा बरोबर आहे का नाही माऊली? विठ्ठला विठ्ठला ती माऊली म्हणे तुम्ही थोडंसं पलीकड सारखा या आपल्या दोघांच्या मध्ये झोपल म्हणे. बरं आता एवढ्यावर तर शांत बसायचं ना. पण त्याने बी कीर्तन बिर्तन ऐकलेलं असेल तेव्हा म्हणे दुसऱ्या वेळेस बी झालं म्हणे काय नाही करू म्हणे जुळे झाले तर म्हणे अजून तिकडं सारखा. असं म्हणता म्हणता ते पलंगाच्या खाली पडलं आणि महाराज कमराचं हाड कोणी मोडीलं नाही झालेलं. नसलेल्या मुलाने जर कमरेचं हाड मोडलं. हा दृष्टांत कळाला तुम्हाला? विठ्ठला विठ्ठला नामदेवराय म्हणतात की कल्पनेची बाधा नो. महाराज ही कल्पना परमार्थाला खूप घातक आहे. आणि आशा मनशाईच्या कल्पनेने घात केला या चौघी जलीले वासना नंदुली मुठीचा हुटली मुठीचा धरी गाल गोच्या गाला जात ग माहेरा बाई बाई जात ग माहेरा बाई बाई जात ग माहेरा नामा म्हणे तया असावे कल्याण जया मुखी निदान पांडुरंग
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असे. नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की त्याला काय असावं, त्यांचं कल्याण असावं. पण एक शब्द वापरला, ज्या मुखी निधान पांडुरंग. निधान शब्दाचा अर्थ आहे संपत्ती, धन, साठा, द्रव्य. म्हणजे भगवंताचं नाम हे आपली काय आहे, वारकऱ्याची संपत्ती आहे, ते द्रव्य आहे. म्हणून कमीत कमी आपण सर्वांनी नामस्मरण करावं अशी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण होता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. बाबांच्या कृपा आशीर्वादाने बन्सी बाबा असतील, योगी मनोहरनाथ बाबा असतील, गुरुवर्य राऊत बाबा असतील, गुरुवर्य भास्करगिरी बाबा असतील, प्रकाशानंद गिरीजी महाराज असतील आणि आपले सर्वांचे लाडके गुरुवर्य उद्धव बाबा असतील. बाबांनाच मी उद्या म्हणजे त्या दिवशी फोन केला होता का काला तुम्ही करा, पण बाबांचा कुठेतरी कार्यक्रम होता. म्हटलं महाराज काही अडचण नाही, मी येईल भेट द्यायला. गहिनीनाथ बाबा असतील, भगवान महाराज जंगले असतील. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आमच्या हरिभक्तांना काय नाही व्हावं, कल्पनेची बाधा. कोणत्या कल्पनेची बाधा न व्हावं, मी परमात्मा आहे हे विसरू नये त्यांनी. मी देहरूपे आहे. बऱ्याच जण देहावर काय करतात, माझं शरीर, मी बोलतोय, आपण ते काय सगळी गोष्ट जे संसार करीत असतो देहालाच आत्मा समजून करत असतो आपण. मग ही विपरीत भावना आहे. देह शास्त्रामध्ये आत्मा नाहीच, दोन्ही वेगवेगळे आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात कल्पनेची बाधा हो. हा, आणि तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा अहंकाराचा माझिया विष्णुदासा भाविकासी. माझिया विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची कल्पनेची अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. अत्यंत आपल्यासाठी महत्वाची मागणी नामदेवराय करतात. काय होतंय, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे आज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटीना. महाराज अहंकार एवढा भयंकर आहे की महाराज चांगल्या चांगल्याला हे करतो. आदरणीय गहिनीनाथ बाबांना आम्ही बसलो होतो, पत्रिका वगैरे तयार झाल्यानंतर गहिनीनाथ बाबा सहज म्हटले की आपल्या नेवाशामध्ये गुरुवर्य उद्धव बाबाच्या नंतर नियोजनामध्ये तुमचंच नाव आहे. काय म्हटले, तुमचंच. अहंकाराचा वारा, मी त्याच सांगायचं तुम्हाला, बरोबर आहे का, बोलले का तुम्ही. बाबांचं नियोजन वेगळं आहे आणि मी दृष्टांत माझ्यासाठी सांगतो बरं का. कोणासाठी सांगतोय, माझ्यासाठी. भगवंताची एक शक्ती महाराज बरं का. गहिनीनाथ महाराज मी शब्द ते सांगितले, मला आत्ता आठवले ते. भगवंताची एक शक्ती आहे ज्याच्याकडून कार्य करायचं ना महाराज, भगवंत त्याला फुल हवा भरून देत असतो. हा, सचिन महाराज बरं का, अंकुश महाराज. हा, काय करतो भगवंताला माहिती, याला कार्य करून याच्याकडून घ्यायचं ना, आपण म्हणतो ना निमित्त, फुल हवा भरून देतो. आता सध्याला सप्ताह करून घ्यायचा आहे ना, लोकांना पंक्ती वगैरे करायचे, सगळ्यांना भेटी गाठायचे, सध्याला फुल हवा भरलेली. का, भगवंताला माहिती हा सुरळीत पार पाडणार आहे म्हणून हवा भरली. हा, सचिन महाराज आता मंदिर बांधायचं ना. हा महाराज, आणि पुढचं सांगितलं मी की ज्या टायमाला भगवंताला वाटलं का आता हा चुकीच्या मार्गाला चाललाय, कळालं का नाही सरकाळे साहेब, देव हवा भरणार आहे आणि देव काढून घेणार आहे. भरी जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. मेरू तो समान भार
तेवढा आहे महाराज. तेवढा जरी अहंकार झाला तर भगवंताला संत सहन करतात बरं का. हा संत. मग आम्ही कर्म करताना काय ठरवायचंय की प्रत्येक गोष्ट संसार करत असताना आणि परमार्थ करत असताना देव समोर जर ठेवलं ना महाराज, अहंकार होणार नाही. हा काय होणार नाही. म्हणून रामदेवराय म्हणतात खूप गोडा अभंग आहे, पण आपल्याकडे वेळ कमी. हा बर बर. हा हा जर साक्षात्कार भगवंताचा जर झाला तर अहंकाराचं काय होतं, दुईत जातं. म्हणून नामदेवराव अहंकाराचा वारा लागू राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. आणि शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात, ज्यामुखी निधान हा पांडुरंगा कल्पनेची बाधा नोहो गाणे काळी कल्पनेची बाधा नोहो गाणे काळी ज्यामुखी निधान पांडुरंगा ज्यामुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा नहो गाणे काळे कल्पनेची बाधा नहो गाणे काळे संत मंडळी सुखी आजो ही संत मंडळी हा सुखी आजो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा